हर्षद यावेळी यशांक करिता यावेळीचा बॉल वेगानं पायाकडे हाताळला हलक्या हाताने केवळ समोरच्या दिशेने यशांक करिता यावेळीचा बॉल वेगानं पायाकडे हाताळला हलक्या हाताने केवळ समोरच्या दिशेने स्टीअर केले लॉंग ऑफचा खेळाडू वेगानं जाईल या षटकामध्ये गणली जाते अतिरिक्त धावांचा वर्षा होत असताना या षटकामध्ये गणली जाते अतिरिक्त धावांचा वर्षा होत असताना हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय धावफलक जर पाहिला तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना यावेळीचा बॉल गती कमी करून टाकला बॅटच्या बरोबर मधोमध चाललाय चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना पॅव्हेलियन मध्ये जाऊन पडलाय प्रेक्षकांच्या मानवंदनेला षटकार सहा धावा धावफलकावरती वधारतायत धावफलक जाऊन पुढे चेंडू दिलाय क्षेत्ररक्षण मात्र फैलावलं गेलंय 3 षटकांची लढत असल्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्ले नव्हता आणि तरी सुद्धा चांगल्या धावा बनवल्या 13 धावा आल्या त्या अर्थातच हर्षद मेहरच्या विपक्षामध्ये यावेळीचा बॉल जर पडल्यानंतर पाहिला तर भन्नाट वेगाने शरीरावरती आदळला उसळी जास्त घेतली उंच जास्त बॉल आहे हे कळवतात पंच त्यामुळे बचावला गेलाय बॅटर डॉट बॉल येतोय डॉट बॉलनं सुरुवात केली नितीननं आपल्या षटकाची मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती नितीननं यावेळीचा बॉल ऑन द टोज व्हाट अ स्ट्रोक वाह क्या बात है ओहो क्या बात है सुपर सेव ऊपर सेव आता कॅमेरामनला इथं आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल चांगला सेव्ह केला परंतु फेकी वेगाने केली त्यामुळे 1 धाव नक्कीच वाढली आहे हेच चेक केलं जाईल नक्कीच चला चला बाकीच्यानी चला चला आपल्याला चला टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे ऑन फील्ड आपल्याला जावं लागेल आणि बऱ्याचशा लोकांनी मला वाटते सेव्ह केला अशा प्रकारचाच त्या ठिकाणी एफर्ट होता यावेळेस पुन्हा एकदा अपिश खेळलेत लॉंग ऑफला खेळाडू चेंडूवरती आलाय ओ हो 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 क्या बात आहे जबरदस्त एफर्ट टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडू करिता स्लिप जरूर झाला परंतु चेंडूवरची नजर त्याने हटू दिली नाहीये विकेटचं पतन सोळा धावा धावफलकावरती असताना 2 विकेट इथं मात्र माघारी परतल्यात लगातारच्या 2 बॉलवरती 2 फलंदाजांना बाद केलंय त्या अर्थातच नितीननं ऑन हॅट्रिक आलेत गोलंदाज नितीनची हॅट्रिक पूर्ण होणार का या स्पर्धेतला पहिला गोलंदाज तो हॅट्रिक घेणारा ठरणार का हॅट्रिक बॉल फेस करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये विवेक आले आहेत हॅट्रिक बॉल बॅटची कट घेतले चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला बचावला गेलाय विवेक धाव मिळाली 1 कोंडी फुटली आहे बॅटिंग करताना सपुर्ती टीमची धावा झाल्या 17 शेवटचा अखेरचा 1 बॉल मी म्हटलं की ज्या पद्धतीने नितीन गोलंदाजी करतात ना त्याच्या विपक्षामध्ये धावा येणं कठीण आहे आतापर्यंत 5 बॉलमध्ये 3 धावा त्याने केवळ खर्ची घातल्यात मगाशी सुद्धा अशाच प्रकारची त्याची गोलंदाजी राहिली होती चांगली गोलंदाजी नितीनची पाहायला मिळते आणि एक चांगला खेळ आपल्या संघाकरिता करताना ते पाहायला मिळतात शेवटचा बॉल आहे मगाशी विसरून चालणार नाही शेवटच्या बॉलवरती हरेशने त्यांना षटकार मारला होता यशांक मेहर यावेळीचा बॉल लोअर फुल टॉस परंतु दिशा भरकटलाय गोलंदाज नितीन वाईट बॉल अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारते धावफलक जाऊन पोहोचतंय 18 वरती शेवटचा बॉल नितीन करिता कायम घातकच राहिलाय आता पुन्हा एकदा त्याला तो पुन्हा हाताळावा लागणार आहे 18 झाल्यात 1 षटकार आला तर 24 होतील चौकार आला तर 22 होतील डॉट आला तर 18 होतील यावेळेस ऑन द टोच पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये चालला बॅकआउट ऑफ पॉइंटला चेंडू वेगानं हर्षद मेहर बॉल वरती आले दुसऱ्या धावेकरिता पळाले फेकी चांगली कलेक्शन देखील चांगलं परतावं लागेल यशांकला धावबाद स्वरूपात विकेटचं पतन
एक वेगळी बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. मगाशी विवेक बॅटिंगला आलेच नव्हते, जे आघाडीला आले होते कौतुक ते आतापर्यंत डगआउटमध्ये आहेत. एक वेगळी बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. लीग मॅचेस आहेत त्यामुळं वेगवेगळे इनोव्हेशन्स केले जातातच, अशा प्रकारचे बदलाव पाहायला मिळतातच. मगाशी ज्याने डाव सावरला होता तो मुकेश आलाय आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल आहेत, इथून किती धावा बनवल्या जातात त्याच्यावरती भवितव्य राहील स्वप्नपूर्तीचं. कारण हे विसरून चालणार नाही की 4 षटकांमध्ये 82 धावा केल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या टीम SS होळीपाडानं मागच्या सामन्यामध्ये. त्यामुळे आता किमान 3 मध्ये 40ची तरी गरज असणं गरजेचं आहे. भूमेश गोलंदाजी माकवती. पहिला बॉल भूमेशचा पायावरती. पिचिंग जर पाहिलं तर आउटसाइड दी लेग स्टंप पाहायला मिळाली. पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल. पंच कळवतात लेग बाईज. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारती आहे. धावपलक जाऊन पोहोचते. वीस या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 होत्या. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. मुकेशवरती जबाबदारी आहे. 5 मध्ये किमान 15 होणं बंधनकारक आहे, गरजेचंच आहे. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न उडवलाय. यावेळेस मधला स्टंप भूमेशनं वेगवान गोलंदाजी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन. मुकेश माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतो आहे कौतुक. धावपलकावरती केवळ 20 धावा आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कौतुक विपक्षामध्ये भूमेश. हे देखील युद्ध पाहण्याजोगं राहणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय भूमेश. यावेळेसचा बॉल गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या समोर पकडला गेला. परतावं लागेल कौतुकला. विकेटचं पतन. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट भूमेश करिता. कौतुक आला, कौतुक गेला. वीस वरती 5वा फलंदाज बाद झालाय. ऑन हॅट्रिक. पुन्हा एकदा गोलंदाज भूमेश. आता मला वाटते 4था गोलंदाज आहे जो ऑन हॅट्रिक आलाय, परंतु हॅट्रिक झालेली नाहीये. हॅट्रिक नाही. पुन्हा एकदा हॅट्रिक हुकली आहे. डीप मध्ये चाललाय चेंडू. मिड विकेटला आस्तिक होते त्या ठिकाणी. थोडे फंबल झाले, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा नक्की मिळाल्या. धावा झाल्या 22. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अक्षरशः बंबेरी उडवली फलंदाजांची गोलंदाजी करत असताना SS क्लब होळीपाडानं. मागच्या सामन्यामध्ये धावा जास्त होत्या त्यामुळे गोलंदाजी तेवढीशी कॉन्सन्ट्रेट करता आली नाही, परंतु यावेळेस मात्र लक्ष वेधित करून चांगली गोलंदाजी केली तिन्ही गोलंदाजांनी. हर्षद थोडासा सुरुवातीला महागडा ठरला, परंतु नितीननं जे बॅकअप केलं आणि भूमेशनं त्याच्यावरती कळत चढवलं असं म्हणायला हरकत नाही आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलात वेगाने टाकला. क्या बात आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. आणखी एक डॉट बॉल. छोट्याशा पाड्यामध्ये देखील अतिशय प्रतिभा विलक्षण असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोट्याशा लोकसंख्येमध्ये देखील खूप चांगले चांगले खेळाडू येऊ शकतात, हे मात्र यावेळेस मात्र पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तीनही गोलंदाजांनी केली आहे. धावा झाल्यात ते केवळ म्हणजेच 22 धावा झाल्यात. शेवटचा अखेरचा एक बॉल. यावेळेस मात्र तोही बॅटवरती बरोबर आलेला नाही. या डीप मध्ये चाललाय बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चेतन फेकी वेगवान. बॅकअप थोडंसं चुकीचं केलंय यष्टीरक्षकानं, त्यामुळे तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होईल का तर नाही. पंच सांगतात बाद. 2च धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या. त्या अर्थातच 24 जिंकण्याकरिता 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 25 धावा. चला थोडंसं घाई करूयात, कारण घड्याळामध्ये जर पाहिला तर वेळ झाली 5:40
मॅच करायची का पुढची? लुझर लुझर चला दोन्ही कॅप्टन चला. लुझर लुझर कॅप्टन अर्थातच संस्कार संस्कार आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलात तर किशोर के वीर. चला टॉस करिता संस्कार आणि किशोर के वीर. चला कर्णधार लगेच या टॉस करिता. दोन्ही कॅप्टननी धाव घ्या लगेचच मित्रांनो. टीम संस्कार आपला कर्णधार आलाय का? संस्कार टीमचा कर्णधार आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? आलाय. चला मला वाटते भव्य आला. किशोर के वीर किशोर के वीर आपला कॅप्टन. किशोर के वीर आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? किशोर के वीरचा कर्णधार आलाय का? यस आलेत. किशोर के वीरचे कर्णधार देखील आलेत. चला टॉस करून घ्या मी विनंती करतोय. आता मॅच चालू राहील. टॉस एका बाजूला करून घ्या. नितेश चला पुढचा टॉस करून घ्या. अमय विपक्षामध्ये हर्षद मेहर. हे द्वंद्व पाहण्याजोगं राहणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. सेकंड इनिंग्स 18 बॉल मध्ये धावा करायचे त्या 25. अमय मेहर गोलंदाजी माकवती. स्ट्रायकरकडे हर्षद मेहर तर नॉन स्ट्रायकरकडे अविनाश मेहर. टॉस जिंकलाय संस्कारनं आणि सांगितलंय गोलंदाजी करणार. पहिला बॉल ऑन द टोस ऑन द लाईन अँड ऑन द स्टंप्स. परतावं लागतंय. LBW गोल्डन डकचा शिकार हर्षद मेहर गॉन. चला भव्य अँड कंपनी आपण सज्ज राहायचंय लगेचच. संस्कारनं टॉस जिंकलाय आणि सांगितलं आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहोत. त्यामुळे बॅटिंग असणार आहे किशोर के वीरची. त्यांनी देखील सज्ज राहायचंय कारण बॅड लाईटचं कोणतंही कारण आम्ही ऐकून घेणार नाही आहोत. भव्य सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग आपल्यालाच करायची आहे. त्यामुळे बॅड लाईटचं कारण ऐकून घेणार नाहीत. कशा प्रकारचं नियोजन करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती मोठा मासा गळाला लावलाय अमयने. पहिल्याच बॉलवरती अडचणी वाढवल्यात. SS क्लब होळीपाडाचा देखील कारण मागाशी वनडाऊनच्या भूमिकेमध्ये चेतन आले होते. आस्तिक आले होते. आता जागृतला पुढे पाठवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. जागृत करिता एक्स्ट्रा कव्हरवरती एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणलाय. अमय गोलंदाजी माकवती सज्ज होत असताना यावेळीचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. नजर नव्हती. बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीयेत. खडे खडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय. अपयश येतंय बॅटर जागृतला. डॉट बॉलची सांगता. अमय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र जागृतच्या विपक्षामध्ये वेगानं यावेळेस समोरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी 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 वरती नजर. योग्य दिशेने जरूर फेकी झाली परंतु तोपर्यंत बॅटर सेफ झाला. 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे. धावफलक पोहोचलं जात आहे. अर्थातच 2 धावांनी धावफलकावरती धावांचा श्री गणेशा झालाय. बॅटिंग करणाऱ्या टीम SS क्लब होळीपाडा करिता. यावेळीचा बॉल वा क्या बात आहे. नाकाला सुगंध देत यष्टिरक्षक सागरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. परफ्यूम डिलिव्हरी म्हणायला हरकत नाहीये. सुपर पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर अमय. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. आता जर पाहिलं तर 2 बॉल आहेत शिल्लक. धावा हव्या तिथून अजूनही 23 माफ करा. यावेळेचा बॉल रडार मध्ये आला. पाठवला आउट ऑफ दी पार्क. फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. लांब 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 वरचा षटकार.
गरज नव्हती या बॉलची हे सांगतायत सगळेच खेळाडू. अमैला चांगली गोलंदाजी आखू टप्प्यावरती होत असताना पायाकडे येण्याची गरज नव्हती. जागृतने देखील ओळखलं हा बॉल माझ्याकरिता पर्वणी आहे, या बॉलला खेळणं चांगल्या रीतीनं उडवणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळालं. शेवटचा बॉल 8 धावा झाल्यात. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. अमाई यावेळेचा बॉल सोडला, अधिक बाहेर जाईल असं वाटलं. पंच खुणावतायत हा चाललाय बाहेर बॉल, वाईटची खूण. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारते. धावा होत आहेत 9. 13 बॉल आता शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 16. 13 बॉल 16 धावा, 16 धावा 13 बॉल. यावेळेचा फटका आंधळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटवरती लागला जरूर, परंतु शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निहार होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली निहारची. एक धाव आली. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावा झाल्या 9. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये, माफ करा 10 झाल्यात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 15. एक चांगलं षटक मॅच मध्ये आणू शकतं स्वप्नपूर्तीला. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज असताना यशांक मेहरनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. भवितव्य आहे त्याच्या हातामध्ये बॉल स्वरूपामध्ये. जागृतच्या विपक्षामध्ये पहिला बॉल टाकण्याकरता यशांक मेहर सज्ज होतोय. पहिला बॉल भन्नाट वेगानं कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. ही मॅच शेवटच्या बॉलमध्ये जाणार, यामध्ये काही द्विधा नाहीये, कारण हर्षद मेहर स्वास्थ्यामध्ये परतल्यानंतर मग मात्र अडचणी वाढल्या. ज्यावेळेस मात्र फंबल झाला आहे, गोलंदाज अडथळला, त्यामुळं डेड बॉलची यावेळेस खूण दाखवली जाते. डेड बॉल गणला जाईल धावफलकावरती. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये हे सगळे नियम देखील तेवढेच गरजेचे आहेत. यशांक पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल, वा क्या बात आहे, खोलात टाकला. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी झाली असती तर धावबाद अविनाश पाहायला मिळाला असता. फेकी थोडीशी खराब झाली त्यामुळं, परंतु कौतुक करू आपण सागरचं, चांगल्या प्रकारे त्याला बॅकअप दिलं. एक धाव निश्चित मिळते धावफलकावरती, एक धाव वधारते. धावा होतात 11. 10 बॉल शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 14ची गरज. चांगली गोलंदाजी यशांक मेहरची होताना पाहायला मिळते. जर एखादा मोठा फटका या षटकामध्ये आला नाही तर मात्र निश्चितच सामन्यामध्ये मजा येणार आहे. सज्ज राहायचं आहे. यानंतर किशोर के वीर आणि संस्कार 11. यावेळीचा बॉल खोलात टाकला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. वा वा वा, झेल कंप्लीट होतोय. विकेटचं पतन. सामन्यामध्ये रंगत वाढायला लागली आहे. चेतन आलेत मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 14. चला थोडंसं बॅटरने रेडी राहा, थोडीशी घाई करा, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे, कारण यानंतर एक मॅच आहे अजून, हे देखील विसरून चालणार नाही. यशांक पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र चेतन आलेत, नवीन बॅटर.
चेतन करिता पहिलाच बॉल फुल टॉस राहिला, फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय, चौकार. चेतन करिता ह्याच बॉलची पर्वणी राहिली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलात ना तर दोन्ही बॉल त्याला फुल टॉस होते. यावेळेचा बॉल जर पाहिला तर थोडासा डीग होतोय, खाली येतोय, त्यामुळे पंच सांगतात की नाहीये नो बॉल, थोडासा खाली राहिला बॉल. चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचलंय 15 वरती. आता शिल्लक आहेत 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज. हे 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे यशांकला. या अगोदर 3 बॉल खूप चांगले टाकले होते त्यांनी. चला थोडंसं घाई करूयात. यशांक पुन्हा एकदा चेतन करिता. ओ यावेळेस ओ क्या बात है, सुपर पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त यॉर्कर. वाईड ऑफ द क्रीज गेले, क्रीजचा चांगला वापर करत असताना अँगल बनवलं, बॉलला अगदी मी म्हणेन कॉइन बॉक्स प्रमाणे हाताळलं. जिथे पडायला पाहिजे त्या ठिकाणी चेंडू पडला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा अखेरचा 1 बॉल, 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावा हव्यात. त्या 10, 7-10 ची गरज. यावेळीचा बॉल बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिप मध्ये परतावं लागेल चेतनला. विकेटचं पतन, मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर. वा वा क्या बात आहे. यशांकनं यशपूर्ती देणारी गोलंदाजी केली आहे टीम स्वप्नपूर्ती करिता. आता मॅचची रंगत वाढली आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 10. 6-10. चला सज्जरा किशोर के वीर आणि टीम संस्कार 11, संस्कार टीम आपण सज्ज राहायचं आहे बॅटिंग करिता, सॉरी गोलंदाजी करण्याकरिता. तर बॅटिंग करता किशोर के वीर आपण सज्ज राहायचं आहे. आयोजक सांगतात की हा सामना 2 ओव्हरचा होणार आहे. यानंतर होणारी लढत 2 षटकांची असणार आहे, हे लक्षात घ्या. संस्कार आणि किशोर के वीर यानंतरची मॅच ही 2 षटकांची असणार आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 ची गरज आहे. चला चला थोडंसं घाई करूयात, थोडंसं वेगानं खेळूयात. यानंतरच्या मॅच देखील पूर्ण करायच्या आहेत असं आम्हाला हर्षद कळवत आहेत की आजचा लॉट जो आहे तो आजच आपल्याला जवळजवळ कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे थोडंसं घाई करूयात. सहा 10. पहिला बॉल विवेकचा, सोडला बॉल, माहिती होतं बाहेर चाललाय बॉल. वाईट बॉलनं सुरुवात केली आहे विवेकनं आपल्या स्पेलची. आता 6 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 9. सहा 9 ची गरज. विवेक पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल खोलात टाकला, समोरच्या दिशेने फटका हवेमध्ये. अमय साधा सोपा सहज झेल यावेळेस मात्र दान होत असताना. परंतु जर या बॉलकडे तुम्ही पाहिलं ना पुन्हा बॅक रिप्ले मध्ये, तर ज्या पद्धतीने बॅटवरती बॉल लागला वाटलं नाही की लॉंग ऑफ पर्यंत बॉल येईल, कुठेतरी कव्हर्स मध्ये वगैरे बॉल जाईल असं वाटलं आणि त्यामुळे लॉंग ऑफचा खेळाडू सज्ज नव्हता, तयार नव्हता आणि त्यामुळे झेल सुटताना पाहायला मिळाला अमयच्या माध्यमातून. 2 धावा आल्या. धावफलक जर पाहिलं तर वधारते धावफलकावरती 18 धावा होत आहेत. आता शिल्लक आहेत 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 7. 7 धावा 5 चेंडू, 5 चेंडू 7 धावा. यावेळीचा बॉल, वा क्या बात आहे. विवेक हा या ऍक्शन न गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आणि चांगलं नियंत्रण. डॉट बॉलची सांगता. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 4 बॉल, माफ करा 4 बॉल आणि धावा हव्यात त्या 7. म्हणजे लक्ष आहे बघणाऱ्यांचं सुद्धा. आम्ही चेक करत होतो. 4 बॉल 7 ची गरज. विवेक
समोरच्या बाजूने जागृत. यावेळेचा बॉल ऑफ साइडला क्लिअर करत असताना लॉंग ऑफला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. जागृत षटकार. आता थोडासा अमय नाखुश असेल. जर कदाचित मी झेल पूर्ण केला असता तर षटकार आला नसता. यदा कदाचितच्या भाषेला क्रिकेटमध्ये तारा नाही आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय खेळता, कसे खेळता याला फार महत्व आहे. त्यामुळे आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि धाव हवी ती केवळ 1. 3 बॉल 1. तीन बॉल आणि 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. चक्रव्यूह यावेळेस मात्र निर्माण केलंय. आठवा तुम्हाला चक्रव्यूह आठवत असेल तर महाभारतामध्ये जे अभिमन्यूला भेदता आलं नव्हतं ते चक्रव्यूह यावेळेस मात्र भेदावं लागणार आहे जागृतला. 3 बॉल 1 धावेची गरज. विवेक लोअर फुल टॉस ऑन साइडला दिशा दाखवली केवळ, फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. चौकार. सामना जिंकलाय. येस तो अर्थातच SS क्लब होळीपाडा आणि नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच जो पाहायला मिळतोय तो आपल्याला तर 1 ओव्हर 5 धावा आणि 2 विकेट्स घेत ज्यानं चांगली गोलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये तो भूमेश आहे या सामन्याचा सामनावीर. सोबतच एक चांगलं फिल्डिंग एफर्ट देखील पाहायला मिळालं. त्याकरिता भूमेशला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. यानंतरची मॅच 2 ओव्हरची होईल. लक्षात घ्या. सामन्याला लगेच सुरुवात करा.